आजच चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा। एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करताय का? स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सर्वोत्कृष्ट प्लॅटफॉर्म म्हणजे एमपीएससी लक्ष्य ॲप आताच प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा। सर्व विषयांची तयारी लाईव्ह व रेकॉर्डेड क्लासेसद्वारे, तज्ञ मार्गदर्शक, पीडीएफ नोट्स व टेस्ट सिरीज एकाच ठिकाणी। अधिक माहितीसाठी संपर्क 8669456963। नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे सगळ्यांचं एमपीएससी लक्ष यूट्यूब चॅनल वरती। आपल्या सर्व अभ्यासक मित्रमैत्रिणींचं मी सुमित तट्टे स्वागत करतोय आणि आपली ही चालू घडामोडींची सिरीज आपण कंटिन्यू करतोय, ज्यामध्ये येणाऱ्या राज्यसेवेच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी आपण करतोय, ज्यामध्ये 2021 जुलै ते 2022 जुलै पर्यंतच्या महत्वाच्या चालू घडामोडी ज्या आहे आपण कव्हर करतोय। आणि थोडं जे आहे आज लाईव्ह येऊ शकत नाहीये, थोडं 5 वाजता जे आहे दुसऱ्या प्लॅटफॉर्म वरती दुसरं सेशन असल्यामुळे तुमच्यासाठी रेकॉर्डिंग जे आहे हे अवेलेबल करून देतोय। त्यामध्ये सर्व प्रश्नोत्तर जे आहेत ते आपण कव्हर करणार आहोत। करंट अफेअर जे आहेत एमपीएससी प्री आणि कंबाईंड साठी दोन्हीसाठी उपयोगी असलेले तुम्ही आपण कव्हर करूयात। आणि एक क्रॅश कोर्स जो आहे हा तुमच्यासाठी लॉन्च केलेला आहे विथ ओनली प्राइस ऑफ 599 रुपीज। तुम्ही जॉईन करू शकता। त्याच्यामध्ये सर्व विषयांचे क्लासेस, नोट्स, टेस्ट सिरीज सगळं काही एकाच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होणार आहे। आणि बॅचच्या विद्यार्थ्यांसोबत जे आहे, जे या बॅचला असतील त्यांच्यासोबत दर शुक्रवारी जे व्यक्तिगत चर्चा, झूम मीटिंग किंवा गुगल मीटच्या माध्यमातून जे केली जाणार आहे। जर तुम्हाला या बॅचला जॉईन करायचं असेल तर आपल्या ऍप वरती हा क्रॅश कोर्स आहे किंवा या टेलिफोन क्रमांकावरती संपर्क करा, आम्ही तुम्हाला याच्याबद्दल मार्गदर्शन करूया। तर प्रश्नांना सुरुवात करूया। मीनवाईल तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल डॉक्टर प्रीती दत्त आणि एमपीएससी लक्ष जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे आहे आपल्या सगळ्या अपडेट्स ज्या आहेत त्या वेळेवर मिळतील। तर प्रश्न आहे, भारतीय वंशाच्या मूळ असलेल्या लीना नायर यांना फ्रान्सच्या कुठल्या लक्झरी ग्रुपच्या ज्या आहेत त्या सीईओ बनलेल्या आहेत? तर लक्झरी गुड्स मॅन्युफॅक्चरिंग असलेली शॅनेल, राचेल, HMV की युनिलिव्हर, कुठल्या याच्या ज्या आहेत या काय बनलेल्या आहेत? प्रमुख बनलेल्या आहेत। सो द करेक्ट आन्सर इज शॅनेल जी आहे, या शॅनेलच्या प्रमुख, त्यांची प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे। तर फ्रान्सचा जो आहे तो लक्झरी ब्रँड आहे। वेगवेगळे स्त्रियांसाठी उपयोगी असलेले जे गुड्स आहेत हे याच्यामध्ये शॅनेलच्या माध्यमातून निर्माण केले जातात। आता बघा, तुम्हाला माहित असेल की ट्विटर जे आहे, ट्विटरचे सीईओ बनले होते पराग अग्रवाल, म्हणजे भारतीय मूळचे जे आहेत पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ बनले होते। त्यांच्यानंतर लीना नायर जे आहेत या शॅनेलच्या नवीन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर बनलेल्या आहेत। फ्रान्सचा लक्झरी ग्रुप आहे, ज्याचं हेडक्वार्टर जे आहे या शॅनेलचं हेडक्वार्टर लंडन मध्ये आहे। लंडनमध्ये हेडक्वार्टर आहे त्याचं। आणि हा जो इंटरनॅशनल ब्रँड आहे याच्यामध्ये ट्वीट सूट्स, क्विलेट हँडबॅग जे आहेत, त्यांचा नंबर 5 जो परफ्यूम आहे तो खूप प्रसिद्ध आहे। याच्या आधी जर लीना नायर जर बघितल्या तर युनिलिव्हर मध्ये चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर होत्या। या लीना नायर जे आहेत ना, ह्या महत्वाचे यासाठी आहेत की लीना नायर यांचा जन्म जो आहे हा कुठे झालाय? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यांचा जन्म झाला आहे। तिथनं शाळा त्यांनी पूर्ण केली। त्यानंतर XLRI जे आहे, XLRI म्हणून त्यांनी मॅनेजमेंटची डिग्री जी आहे ती पूर्ण केली। आणि जवळपास ते आता जे आहेत 52 वर्षाच्या आहेत। पण त्यांच्याकडे नागरिकत्व जर आपण बघितलं तर त्यांच्याकडे जे आहे हे ब्रिटिश नागरिकत्व आहे। भारतीय नागरिकत्व त्यांनी सोडले आणि त्या ब्रिटिश नागरिक आहेत। त्या 1992 मध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी हिंदुस्तान युनिलिव्हर मध्ये काम चालू केलं होतं। 2016 मध्ये जे आहेत त्या चीफ HR ऑफिसर तिथल्या बनल्या होत्या, CHRO बनल्या होत्या। आणि त्याच वेळी जे आहे कंपनीचं नाव जे आहे ते युनिलिव्हर करण्यात आलं होतं, म्हणजे हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड होतं ना ते, तर त्याचं नाव बदलून जे आहे त्यावेळी युनिलिव्हर करण्यात आलं होतं। आणि या ज्या आहेत ना त्या ज्यावेळी CHRO बनल्या, तर या CHRO ज्या आहेत सगळ्यात कमी वयाच्या CHRO आणि आशियामधल्या सगळ्यात कमी वर्षाच्या महिला CHRO बनल्या होत्या। 2013 मध्ये त्या लंडनला शिफ्ट झाल्या होत्या आणि तेव्हापासून ज्या आहेत त्या ब्रिटनच्या तिथल्या नागरिक आहेत। आता भारतीयांच्या बाबतीमध्ये जर जाणून घ्यायचं झालं तर कोण कोण भारतीय जे आहेत हे सीईओ आहेत, चला नाव बघा। मायक्रोसॉफ्ट
चे सीईओ जे आहेत ते सत्य नडेला, मायक्रोसॉफ्ट सगळ्यात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आपण म्हणू शकतो. अल्फाबेट आधी गुगलचे होते आणि आता अल्फाबेटचे जे आहेत हे आहेत सुंदर पिचई. सुंदर पिचई जे आहेत ते अल्फाबेटचे सीईओ आहेत. ॲडोब जर आपण बघितलं, ॲडोबी जे आहेत तर शंतनू नारायण जे आहेत हे शंतनू नारायण ॲडोबीचे सीईओ आहेत. आयबीएम सुद्धा जागतिक स्तरावरची एक मोठी कंपनी आहे. तर अरविंद कृष्णा जे आहेत, अरविंद कृष्णा हे जे आहेत हे आयबीएम चे सीईओ आहेत. तर असे भारतीय जे आहेत बऱ्याच मोठ्या पदावरती आपल्याला दिसून येतील. अरुणाचल प्रदेशच्या नामकरणाला 50 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे आता आधी जो आहे तो नेफा प्रांत होता आणि त्यानंतर जे आहे आता अरुणाचल प्रदेशचं नामकरण करून 50 वर्ष पूर्ण झाले. त्या सिल्वर जुबली जे आहे, गोल्डन जुबली सेलिब्रेशन साठी कोणत्या ऍक्टरला तिथलं ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलं अरुणाचल प्रदेशचं? शाहरुख खान, जॉन अब्राहम, मनोज वाजपेयी की संजय दत्त? अरुणाचल प्रदेश भारताचा एक महत्वाचा असं राज्य आहे आणि अरुणाचल प्रदेशचे जर आपण हे बघितले मुख्यमंत्री जे आहेत, मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू. ठीक आहे, तिथली राजधानी जी आहे ती आहे इटानगर. पेमा खांडू आहेत आणि विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत सोनादारजी जे आहेत तिथले विधानसभेचे अध्यक्ष आहेत. आणि तर यांनी जे आहे संजय दत्त यांना जे आहे, संजय दत्त ऑप्शन 4 जे आहे डी, संजय दत्त यांना काय केलेलं आहे? संजय दत्त यांना जे आहे तिथलं ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलेलं आहे. आता राहुल बत्रा जे आहेत, चित्रपट निर्माते राहुल बत्रा जे आहेत यांना ब्रँड सल्लागार, राहुल बत्रा इज बिन इलेक्टेड ॲज ब्रँड सल्लागार जे आहे, सल्लागार म्हणून जे आहे त्यांची नियुक्ती करण्यात आली. आता काय झालं, अरुणाचल प्रदेशचं जर नाव आपण बघितलं तर ज्यावेळी भारतातून वेगळा झाला, भारत स्वतंत्र झाला होता, तर संवैधानिक रूपात ज्यावेळी आपण बघितलं तर हा जो अरुणाचल प्रदेश आहे इट वॉज अ पार्ट ऑफ असम. असमचा भाग होता अरुणाचल प्रदेश. आणि त्याच्यानंतर त्याचं जे एक सामरिक महत्व जे आहे आपण म्हणू शकतो, तर या सामरिक महत्वामुळे असम मधून जो आहे अरुणाचल प्रदेश हा 1965च्या युद्धानंतर जे आहे 1965 नंतर जे आहे वेगळा करण्यात आला होता. आणि 1965 पर्यंत याचं रक्षण जे आहे किंवा हा जो भाग आहे हा विदेश मंत्रालयाद्वारे जे आहे, विदेश मंत्रालय जे आहे या भागावरती लक्ष ठेवून किंवा त्याचा कारभार त्यांच्या माध्यमातून चालवला जातो. अरुणाचल प्रदेश जे आहे पहिले जे आहे त्याला पूर्वोत्तर सीमांत एजन्सी किंवा नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी त्याला काय म्हटलं जायचं तर नेफा. याला जे नाव काय होतं नेफा, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी असं त्याचं नाव होतं. मग 20 जानेवारी 1972 ला तारीख लक्षात ठेवा, 20 जानेवारी 1972 ला पहिले तर याला जे आहे ते केंद्रशासित म्हणून जे आहे भारतात समाविष्ट करण्यात आलं आणि नंतर त्याचं नाव जे आहे ते अरुणाचल प्रदेश ठेवण्यात आलं. आणि नंतर 15 वर्षांनी जवळपास 15 वर्षांनी जे आहे याचं जे आहे संपूर्ण राज्य किंवा ज्याला आपण म्हणतो एक घटक राज्य जे आहे, घटक राज्य म्हणून अरुणाचल प्रदेशला स्वीकारण्यात आलं होतं. तर आता संजय दत्तला जे आहे तिथे ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांनी निवड केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, थोडं नियुक्ती ज्या आहेत त्या आपण कव्हर करूयात. मीनवाईल तुम्ही आपले सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे आहेत ते हे करू शकता. ट्विटर वरती पण आहे आपलं, इंस्टाग्राम वरती पण डॉक्टर प्रीती राऊत या नावाने आहे आणि टेलिग्राम, फेसबुक पेज सगळं काही तुम्ही बघू शकता. आयसीसी चे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पूर्णवेळ सीईओ म्हणून राहुल द्रविड, राहुल पालीवाल, डेव्हिड मिलर की जोफ एलर्डिस? तर आता जी आहे ती जोफ एलर्डिस यांची नियुक्ती जी आहे आयसीसीचे पूर्णवेळ सीईओ म्हणून जी आहे ती नियुक्ती करण्यात आली आहे. ऍक्च्युली जवळपास 8 महिने जे आहे हंगामी सीईओ म्हणून एलर्डिस जे आहे एलआरडीस जे यांनी काम केलं होतं. आणि मनु साहनी जे आहेत, मनु साहनी यांची जागा जी आहे त्यांनी घेतली होती. मनु साहनींनी जे 2021 मध्ये अधिकृतपणे त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. आणि हे जे आहेत
ऑस्ट्रेलियाचे पूर्व क्रिकेटर आहेत जोफ एलर्डिन जे आहेत, ही इज फ्रॉम ऑस्ट्रेलिया. तर त्यांची जे आहे ICC चे CEO म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे, जोफ एलर्डिस. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा आयोगासाठी कुठल्या भारतीयाला निवडण्यात आलंय? संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा आयोगासाठी कुठल्या भारतीयाची निवड करण्यात आलेली आहे? बिमल पटेल, राहुल पटेल, किसले दास की विकास पासवान? तर बिमल पटेल जे आहे यांची नियुक्ती आयसीसीच्या नाही, आपलं युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीसाठी जी आहे ही करण्यात आलेली आहे. त्यांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे आणि नॅशनल बॅडन्स युनिव्हर्सिटीचे भारतामधील जे आहे ते कुलगुरू होते आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य सुद्धा आहेत. ते संयुक्त राष्ट्राच्या आमसभेतील 192 सदस्यांपैकी एक होते आणि त्यांना जे याच्यामध्ये 192 पैकी जे जवळपास 163 मते जी आहेत ही यांना मिळालेली आहे. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये बिमल पटेल यांची नियुक्ती तिथल्या आमसभेमध्ये कायदा आयोगामध्ये करण्यात आलेली आहे. बिमल पटेल त्यांचं नाव आहे. चलो नेक्स्ट बघा, एक प्रश्न जो आहे तो आपण कव्हर करत चाललेला आहे. महत्वाच्या नियुक्ती आहेत यांच्याबद्दल जे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. बऱ्याचशा नियुक्ती, व्यक्तिमत्व यांच्यावरती प्रश्न आलेले तुम्ही बघितलेत आणि या सोबत जे आहे ना ती डिटेल माहिती घेणं सुद्धा जे आहे ते आपल्याला अपेक्षित आहे. डिटेलमध्ये माहिती आपण कव्हर करत चाललेलो आहे. केंद्र सरकारने 7 सदस्यांचे PM आर्थिक सल्लागार मंडळ बोलवलेलं आहे. याला आर्थिक सल्लागार परिषद EAC-PM असं म्हटलंय. तर राष्ट्रपतींनी जे आहे याच्या प्रमुखपदी जे आहे आर्थिक सल्लागार म्हणून जे आहे ते कोणाची नियुक्ती केलेली आहे? राकेश मोहन, विवेक देबरॉय, पूनम गुप्ता की साजिद चिनाय? तर विवेक देबरॉय जे आहे यांचीच परत नियुक्ती जी आहे पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार समिती कोणासाठी आहे? पंतप्रधानांसाठी. या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून जे आहे विवेक देबरॉय यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि 7 सदस्यीय जे हे मंडळ आहे यामध्ये विवेक देबरॉय यांची 2 वर्षाच्या कालावधीसाठी जे आहे ती फेर निवड करण्यात आलेली आहे. विवेक देबरॉय, ओबेरॉय नाही येते, देबरॉय. चलो नेक्स्ट. केंद्र सरकारने RBIच्या गव्हर्नर पदावरती कोणाची पुनर्नियुक्ती केली? बघा महत्वाचं आहे, रघुराम राजन, शक्तिकांत दास, बिमल जालान की उर्जित पटेल? केंद्र सरकारने कोणाची फेरनियुक्ती केली आहे? आता कसं आहे, RBI जे आहे RBIचं गव्हर्नर पद अतिशय महत्वाचं आहे. 25th गव्हर्नर आहेत RBIचे. 1 गव्हर्नर आणि 5 डेप्युटी गव्हर्नर असतात. तर तीन गव्हर्नर डेप्युटी गव्हर्नर असतील. तर शक्तिकांत दास यांची फेर नियुक्ती जी आहे ती 3 वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. यापूर्वी 12 डिसेंबर 2018 त्यांच्याकडे त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि उर्जित पटेल यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली. उर्जित पटेल यांनी काय केलं होतं? राजीनामा दिला होता. उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर शक्तिकांत दास यांच्याकडे RBIचं गव्हर्नर पद देण्यात आलं होतं. आता हे जे शक्तिकांत दास जे आहेत ते IAS अधिकारी आहे तमिळनाडू कॅडरचे IAS अधिकारी आणि त्यांची नियुक्ती जी आहे ही काय करण्यात आलेली आहे? करण्यात आली आहे RBIचे अधिकारी. केंद्र सरकारने निवृत्त IAS अधिकारी अमित खरे यांना कोणाचा सल्लागार नेमलेला आहे? अमित खरे जे आहे यांना कोणाचा सल्लागार नेमलेला आहे? राष्ट्रपतींचा, पंतप्रधानांचा, नीती आयोगाचा की गृहमंत्र्यांचा?
तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे प्रधानमंत्री. केंद्र सरकारचे निवृत्त आय एस अधिकारी अमित खरे यांना जे आहे पंतप्रधानांचं सल्लागार म्हणून नेमण्यात आलेलं आहे. 30 सप्टेंबर 2021 ला जे आहे हे रिटायर झाले. ते शिक्षण खात्यामध्ये जे आहे सचिव म्हणून कार्यरत होते आणि त्याच्यापूर्वी जे आहे ते इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री म्हणजे माहिती आणि प्रसारण मंत्रालयामध्ये सचिव होते. 1985च्या बॅचचे ते आय एस अधिकारी आहेत आणि आता पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2 वर्षाच्या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती असणार आहे आणि प्रामुख्याने जे आहे जी नवीन शिक्षण नीती जी आहे, नवीन शिक्षण नीती राबवण्यासाठी जे आहे त्यासाठी सल्लागार म्हणून जे आहे त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यावेळी हे माहिती प्रसार मंत्रालयामध्ये होते तर डिजिटल मीडिया नियमांसंबंधी जे 2020 मध्ये डिजिटल मीडिया जो आहे या डिजिटल मीडियामध्ये जे बरेचसे बदल किंवा नियम लागू करण्यात आले होते तर या नियमांमधील बदलांमध्ये यांची भूमिका जी आहे अमित खरे यांची भूमिका जी आहे ही मोठी भूमिका होती आणि त्यांना आता पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून नेमण्यात आलेलं आहे. चलो नेक्स्ट. कुठल्या राज्य सरकारने एसबीआय चे माजी अध्यक्ष रजनीश कुमार, एसबीआय देशातली सगळ्यात मोठी गव्हर्नमेंट सेक्टर मधील बँक आणि या बँकेचे माजी अध्यक्ष रजनीश कुमार यांची जे आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे राज्य सरकारने? यूपी, राजस्थान, पंजाब की आंध्र प्रदेश? कुठल्या राज्याने जी आहे यांची नियुक्ती केली आहे? आता बघा झालं काय की कोविड-19 मुळे बऱ्याच राज्यांच्या ज्या आहेत त्या आर्थिक परिस्थिती जी आहे त्या ढासळलेल्या आहेत आणि त्याच्यापासून उभारण्यासाठी रजनीश कुमार यांची कॅबिनेट स्तरावरची जी आहे कॅबिनेट रँकवरती नियुक्ती केलेली आहे आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटने. कोणी नियुक्ती केली आहे? आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटने. आता जर आपण एक यांच्याबद्दल बघितलं रजनीश कुमार तर हे जे आहे रजनीश कुमार HSBC जे आहे हाँगकाँग अँड शांघाय बँक ज्याला म्हटलं जातं HSBC जे आहे याच्यामध्ये गैर कार्यकारी निर्देशक पदावरती जे आहे ते कार्यरत होते. म्हणजे नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जे आहे नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदावरती होते आणि आता यांना जे कॅबिनेट पदावरती जे आहे नियुक्ती आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटने दिली. कोविड-19च्या परिस्थितीमधून राज्याची आर्थिक परिस्थिती उभारण्यासाठी जे आहे रजनीश कुमार यांना नियुक्ती केली आहे. आता जसं आरबीआयने आपण बघितलं होतं आरबीआयने एक रिपोर्ट जाहीर केला होता. या रिपोर्टनुसार आरबीआयने काय म्हटलं होतं की 2037-38 हे वर्ष उजाडेल भारताची आर्थिक परिस्थिती. जे नुकसान कशामुळे झालंय कोविड-19 मुळे झालंय त्याच्यापासून उभारण्यापासून. मग आंध्र प्रदेशने हा निर्णय घेऊन जे रजनीश कुमार यांची नियुक्ती केली आहे. अमेझॉन, जेफ बेझोस यांनी राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर अमेझॉनचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? जेफ बेझोस जे आहेत या जेफ बेझोस यांनी जे आहे 5 जुलै म्हणजे मागच्या वर्षी 5 जुलै 2021 ला जे आहे 5 जुलै 2021 ला राजीनामा दिला होता. त्यांनी आपलं पद सोडलं होतं सीईओ म्हणून. एक्झिक्युटिव्ह चेअर म्हणून ते कार्यरत असणार आहे. मग सीईओ म्हणून जे आहे अमेझॉन वेब सर्व्हिसेसचे एक्झिक्युटिव्ह जे होते अँडी जेसी जे आहे यांची अमेझॉनचे नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता Amazon.com चे प्रेसिडेंट आणि सीईओ म्हणून जे आहे ते कार्यरत असणार आहे. अँडी जेसी अमेझॉन क्लाउडचं जे आहे 20 वर्षापासून अमेझॉन क्लाउड सर्व्हिसेस जे आहेत अमेझॉन क्लाउडला जे आहे ते कार्यरत होते, रिप्रेझेंट करत होते. आणि जेफ बेझोस जे तुम्हाला माहिती असेल की एक वेळ अशी होती की जगातील सर्वात श्रीमंत होते आणि त्यांनी आपल्या पदावरून रिटायर होण्याची घोषणा 2021च्या सुरुवातीलाच केली होती. आता 5 जुलै हा दिवस त्यांनी का निवडला हे पण महत्वाचं. 5 जुलै 1994 मध्ये जे आहे ही अमेझॉनची स्थापना करण्यात आली होती, अमेझॉनची सुरुवात करण्यात आली होती. म्हणून त्यांनी जे आहे हा दिवस जो आहे तो निवडला होता. ऍक्च्युली अमेझॉनची सुरुवात करताना एका छोट्या गॅरेज मधनं जे आहे यांनी सुरुवात ही केली होती. ठीक आहे, तर अँडी जेसी जे आहे त्याचं नाव आहे. सो आता राज्यसेवेची परीक्षा जी आहे जवळ आहे. क्रॅश कोर्स आपण लॉन्च केलाय. इफ यू वॉन्ट टू टेक यू कॅन टेक द क्रॅश कोर्स.
बट तुम्ही कंबाईनचा जो आहे 60 डेज मध्ये जे आहे कम्प्लीट कव्हरेजसाठी जे आहे तुम्ही कोर्स जो आहे तो जॉईन करू शकता. याच्यामध्ये तुमच्या ज्या टेस्ट नोट्स सगळं काही अवेलेबल होईल अँड दॅट विल बी इन विदिन 1599 मध्ये. आणि 15 ऑगस्टच्या निमित्ताने 75व जे वर्ष आहे यामध्ये याच्यामध्ये आम्ही तुम्हाला जे आहे ती भरघोस सवलत देतो आहे. तर त्यासाठी कोड जे आहे त्यासाठी कोड हवा असेल तर तुम्ही जे आहे आपला जो टेलिफोन क्रमांक आहे ते संपर्क करा. वी विल प्रोव्हाइड दिस इन 999 म्हणजे तब्बल जे आहे जवळपास तुम्हाला याच्यामध्ये 50% आसपासचं जे आहे 40% आसपास जी आहे ती सवलत आपण देतोय. तर तुम्ही क्रॅश कोर्सला जे आहे हे जॉईन करू शकता. चला आता पुढच्या काही ज्या आहेत त्या आपण न्यूज घेतोय. भारतीय सेना अभ्यास मिलिटरी किंवा डिफेन्स वरती जे आहेत प्रश्न आपल्याला परीक्षांमध्ये दिसतात. भारतीय लष्कर आणि हवाई दल यांचा संयुक्त अभ्यासक्रम जे आहे सैन्य अभ्यास नोव्हेंबर 2021 मध्ये दक्षिण शक्ती जो आहे हा दक्षिण शक्ती जे आहे तो कुठे आयोजित करण्यात आला होता? दक्षिण शक्ती जैसलमेर, चेन्नई, कच्छ की लेह? तर दक्षिण शक्ती जो आहे याचं आयोजन जे करण्यात आलं होतं जैसलमेर, राजस्थान मधलं जे जैसलमेर आहे या जैसलमेर मध्ये हा दक्षिण शक्ती हा सैन्याभ्यास जो आहे तो चालू करण्यात आला होता. आणि हा जो युद्धाभ्यास आहे ना जवळपास 30,000 सैनिकांनी जे आहे दक्षिण सैनिकांनी याच्यामध्ये जे आहे एवढ्या 30,000 सैनिकांनी जे याच्यामध्ये हिस्सा घेतला होता. आणि हा अभ्यास जो आहे ना जैसलमेर म्हणजे जे आहे पाकिस्तानची सीमा जी आहे तिथनं जवळच आहे. या पाकिस्तानच्या सीमेजवळ अभ्यास केला गेला होता. आणि कोविड कालावधीच्या नंतर जो आहे हा भारताचा जो आहे तो सगळ्यात मोठा एक्झरसाइज आहे. थल सेना ज्याला आपण म्हणतो, ज्याला सेना जे आहे सेनेचे दक्षिण कमान आणि त्यांचा जो आहे तो मल्टी डोमेन एक्झरसाइज होता. यामध्ये जे आहे T-72, T-90, T-90 जे आहेत यासारखे टँक जे आहे हे सहभागी झाले होते. त्या व्यतिरिक्त विजयंत टँक आणि IAF इंडियन एअरफोर्सचं ध्रुव आणि रुधा हेलिकॉप्टर सुद्धा जे आहे तसंच जगवार विमान जे आहे सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट झालेलं होतं. कोकण शक्ती 2021 हा नौदल सराव जो आहे भारत आणि कुठल्या देशामध्ये अरबी समुद्रामध्ये कोकणच्या किनारपट्टीवर 24 ते 27 ऑक्टोबरच्या दरम्यान आयोजित करण्यात आला होता. याला कोकण कोणक नाही कोकण शक्ती 2021 असं म्हटलं जातं. कोकण शक्ती याचं नाव आहे. तर कुठल्या देशामध्ये जो आहे आयोजित करण्यात आला? जपान आणि भारत, USA आणि भारत, युनायटेड किंगडम आणि भारत की ऑस्ट्रेलिया आणि भारत? तर कोकण शक्ती जो आहे ना हा जो युद्धाभ्यास आहे इंग्लंड किंवा युनायटेड किंगडम जे आहे यांच्यामध्ये भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यामध्ये आयोजित करण्यात आलेला अभ्यासक्रम आहे. आता कोकण शक्तीचं जे आहे हे याच्यामध्ये जे आहे नेव्हीचा एक महत्वाचा अभ्यासक्रम आहे. 2 टप्पे याच्यामध्ये असतात बघा. हा जो कोकण शक्ती आहे एकतर समुद्रामध्ये एक टप्पा जो आहे तो समुद्रामध्ये पार पाडतो आणि दुसरा जो आहे तो किनारपट्टीवरती. तर दोन्ही जे यावर्षी जे आहे अरबी समुद्रामध्ये हे पार अरबी समुद्रामध्ये कोकण शक्ती 2021 जो आहे तो आयोजित करण्यात आला होता. देन द क्वेश्चन अबाउट GMEX नौदल सराव याचं 5वं संस्करण किंवा 5वा भाग जो आहे हा 6 ते 8 ऑक्टोबर 2021 पर्यंत भारत आणि कुठल्या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता? चीन, व्हिएतनाम, जपान की रशिया? बघा GI वरूनच लक्षात द्या. GMEX म्हणजे काय झालं? जपान आणि इंडिया. जपान आणि इंडिया यांच्यामधला असला पाहिजे. सो जपान आणि भारत यांच्यामध्ये हा आयोजित करण्यात आलेला नौदल सराव आहे. नौदल सराव असल्यामुळे समुद्रामध्ये जे आहे समुद्रामध्ये हा आयोजित करण्यात आलेला होता. तर हा GMEX जो आहे भारत आणि चीन जपान यांच्यामध्ये चाललेला मेरीटाईम सेल्फ डिफेन्स फोर्स जपानचं जे आहे यांच्यामधला नेव्हल एक्झरसाइज आहे. यावर्षी हा जो आहे हा अरबी समुद्रामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. याच्या अंतर्गत जे आहे भारताचे जे स्वदेशी निर्मित गायडेड मिसाईल स्टेल्थ डिस्ट्रॉयर जे होतं कोची ज्याचं नाव आहे आणि गायडेड मिसाईल फ्रिगेट टेग एकतर कोची
आणि दुसरं म्हणजे तेग, हे जे दोन आहे. आणि P8I लॉंग रेंज मेरीटाईम पेट्रोल एअरक्राफ्ट, वेगवेगळे डॉर्नियर मेरीटाईम पेट्रोल एअरक्राफ्ट, इंटिग्रल हेलिकॉप्टर्स आणि MiG-29 फायटर एअरक्राफ्ट ज्या यांनी भाग घेतला होता. जिमेक्स एक्झरसाइज जो आहे हा 2012 पासून जो आहे हा आयोजित केला जातो. 2012 पासून आयोजित केला जातो. तर हा प्रश्न जो आहे हा प्रश्न मी तुमच्यासाठी होमवर्क म्हणून सोडून जातोय. आणि एक प्रश्न आपण कव्हर करूयात त्याच्यानंतर जे आहे मलबार, भारताने मलबार नौदल सराव जो आहे 26 ते 29 ऑगस्ट 2021 दरम्यान कुठल्या देशासोबत केला? मलबार जो आहे USA, चीन, जपान USA, UK, व्हिएतनाम, जपान, USA, जपान, ऑस्ट्रेलिया. चला, तर मलबार जो आहे हा मलबार जो अभ्यास आहे USA, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान चालणारा जो आहे तो युद्धाभ्यास आहे. आणि या युद्धाभ्यासामध्ये USA, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा एकत्रित युद्धाभ्यास मलबार याला नाव आहे. आणि या युद्धाभ्यासामध्ये 25वा युद्धाभ्यास होता, ज्याच्यामध्ये याचं होस्ट जे होतं ते US नेव्ही होतं. पश्चिमी प्रशांत क्षेत्रामध्ये जे त्यांनी आयोजित केला होता. आणि पॅसिफिक ओशन मधलं एक आयर्लंड टेरिटरी आहे गुआन वेस्टर्न जे आहे तिथे याला आयोजित करण्यात आला होता. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर भारताची INS शिवालिक आणि INS कदमत यांनी जे आहे P8I जे आहे गस्ती विमान जे आहेत त्यांनी सहभाग घेतला होता. मलबार नेव्हल एक्झरसाइज जे आहे हा 1992 मध्ये भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान चालू करण्यात आला होता. 2015 मध्ये जे आहे जपान याच्यामध्ये आला. आणि नंतर या नेव्हल एक्झरसाइज मध्ये 2020 पासन ऑस्ट्रेलिया सुद्धा सामील झाला आहे. आणि क्वाड ग्रुपचे जे देश आहेत, हे जे क्वाड ग्रुपचे देश जे आहेत ना, USA, इंडिया, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये जे आहे हा मलबार एक्झरसाइज जो आहे हा मलबार एक्झरसाइज पार पडतो. तर जे एक इंडो पॅसिफिक रिजन आहे या पॅसिफिक रिजन मध्ये आपलं क्षेत्र जे निर्माण करण्यासाठी यांचं कार्य चालू आहे. पहिला जो आहे तो 2020 मध्ये झाला होता क्वाडचा. त्याच्यानंतर 2021 मध्ये जो आहे हा मलबार एक्झरसाइज पार पडलेला होता. ठीक आहे. तर आता जो आहे पुढचा प्रश्न जो येतोय तुमच्यासाठी, दिस इज अ होमवर्क क्वेश्चन फॉर यू. ठीक आहे, हा होमवर्क क्वेश्चन आहे. या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे तुम्हाला लिहायचं आहे, कमेंट मध्ये टाकायचं आहे. आणि या प्रश्नाच्या सोबत जे आहे त्याचं उत्तर जे आहे आपण आपल्या पुढच्या क्लासमध्ये घेऊयात, तिथे जे आहे तुम्ही याबद्दल जे आहे उत्तर लिहू शकता. अंतरिक्ष सराव जो आहे तो कुठे केलाय? जर तुम्हाला काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर बिलकुल तुम्ही कमेंट मध्ये टाका. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत बेल शेप आयकॉन जो आहे तो सुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळतील. त्या व्यतिरिक्त MPSC लक्ष ऍप डेली क्वीज आहे, डेली तुमच्यासाठी जे आहेत त्या क्वीज अपडेट होत आहेत. 5 मिनिट जे आहे तुम्ही क्वीज सॉल्व्ह करण्यासाठी घेऊ शकता. तुमच्या नॉलेज मध्ये भर पडू शकता. MCQ जे आहे तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील. सो यू कॅन अर्न पॉइंट्स ऑल्सो. तुम्ही जे आहे प्रश्न सॉल्व्ह करून पॉइंट्स अर्न करू शकता, ज्या पॉइंटच्या माध्यमातून तुम्ही आपले जे कोर्सेस आहेत ते फ्री मध्ये घेऊ शकता. सो डेली यू हॅव द चान्स टू अर्न फ्री कॉइन्स. तुमच्या पोस्ट तुम्ही टाकू शकता. सगळ्या गोष्टींमध्ये जे आहे आपल्या ऍप वरती तुम्हाला अवेलेबल आहेत. तर मग परत भेटूया. हॅव अ गुड डे अँड बेस्ट ऑफ लक. थँक्यू एव्हरीवन.